डिसेंबरचा महिना होता. कडाक्याची थंडी पडली होती. प्रसादजी वयाच्या त्या टप्प्यावर होते जिथे प्रत्येक दिवस आपल्यासाठी संघर्षाशिवाय कमी नसतो. मागच्या 6 महिन्यांपासून ते आपल्या लहान मुलाच्या घरी दिल्लीमध्ये राहत होते. प्रसादजी किडनीच्या आजाराने त्रस्त होते. आज सकाळी झोपेतून जागा होताच ते घाबरले, कारण झोपेत त्यांच्याकडून अंथरूण ओले झाले होते. तेव्हाच रूमचा दरवाजा वाजला आणि त्यांची लहान सून रूममध्ये आली. तिचं लक्ष जेव्हा ओल्या अंथरुणावर गेलं, तिने तिच्या भुवया उंचावल्या आणि ती तिच्या सासऱ्यांवर ओरडू लागली, का पिता रात्री एवढं पाणी, जेणेकरून अशी वेळ येते. लहान बाळाने अंथरूण ओले केले तर साहजिक आहे, परंतु इथे तर या वयातही छी छी. तोंड फुगावून त्यांची सून रूममधून बाहेर निघून गेली. इथे सुनेच्या शब्दाचे तीक्ष्ण बाण प्रसादजींच्या हृदयात खोलवर गेले, परंतु ते काही बोलू शकले नाही. त्यांचे डोळे लाजेने खाली गेले. कडाक्याच्या थंडीतही ते घाबरून आणि लाजिरवाण्यापणाने घामाने भिजलेले होते आणि पटकन उठून बेडशीट धुवू लागले. त्यांना स्वतःला या गोष्टीची खूप काळजी वाटत होती. जेव्हापासून त्यांना किडनीचा आजार झाला होता, तेव्हापासून ही अडचण वाढत गेली. रूममधून बाहेर गेल्यावर सोनालीचा राग वाढला. ती किचनमधील भांडी घासत म्हणाली, पुरे झालं, रोजचाच हा तमाशा पाहून किती दिवस मी हे सहन करू. दुसरीकडे दाढी करत असताना कुमारने विचारले, अरे काय झालं सोनाली, एवढ्या पहाटे का ओरडत आहेस? काय झालं? खोलीत जाऊन बघा, तुमच्या वडिलांनी काय केलं आहे. मी तर खूप कंटाळले आहे, परंतु काय झालं, तू मला काही सांगशील का? कुमारने विचारल्यावर सोनाली मोठ्या रागावलेल्या स्वरात म्हणाली, दुसरं काय होणार, तुमच्या वडिलांनी पुन्हा बेड ओला केला आहे. मी आता हे सर्व काही सहन करू शकत नाही. मी कंटाळले आहे. आता ती खोली साफ करणं माझ्याकडून होणार नाही. तुमच्या वडिलांबद्दल तुम्ही लवकरच काहीतरी निर्णय घ्या, नाहीतर मी हे घर सोडून कायमचं माझ्या आईवडिलांच्या घरी निघून जाईन. ऑफिसच्या कामामुळे आधीच टेन्शनमध्ये असलेला कुमार डोकं धरून खाली बसला. सोनाली, मी काय करू? एकीकडे ऑफिसचं काम आणि दुसरीकडे माझ्या वडिलांची तब्येत. मला काहीच समजत नाही. आणि आता तू प्रत्येक मुद्द्यावर आईवडिलांच्या घरी जाण्याची मला धमकी द्यायला लागलीस. आपण पण 2 मुलांचे पालक आहोत. तू जरा शहाणपणा दाखव. सोनालीच्या डोळ्यात राग दिसू लागला. सोनाली म्हणाली, मला शहाणपणा दाखवावा लागेल का? मी तुम्हाला सांगितले आहे, एकतर तुम्ही तुमच्या वडिलांसाठी काहीतरी करा, नाहीतर मी इथून निघून जाईन. आता निर्णय तुमचाच आहे. हे ऐकून कुमारने एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, अरे ठीक आहे, करतो मी काहीतरी. मी माझ्या भावाला फोन करेन. शेवटी ही जबाबदारी माझी एकट्याचीच नाही ना. 6 महिन्यांहून अधिक काळ लोटला गेला आहे, परंतु भाऊ किंवा वहिनीला काहीच फरक पडत नाही. वडिलांना ठेवण्याची त्यांची पाळी आली की कुठले ना कुठले कारण ते पुढे करतात. एकतर वहिनी आजारी पडते किंवा भाऊ अचानक बिझनेस ट्रिपला निघून जातो. बाकी काही नाही तर कामाचा बोजवारा उडाल्याचे कारण पुढे करून ते हे प्रकरण पुढे ढकलतात. मी एकटाच सगळं कसं हाताळू शकतो? आता बघ, मी त्याला फोन करून वडिलांना घेऊन जाण्यास सांगेन, तेव्हा बघ, त्याच्याकडे काहीतरी निमित्त तयारच असेल. असं म्हणत कुमारने फोन केला, पण दुसऱ्या बाजूने कोणीही फोन उचलला नाही. प्रसादजींचे 2 मुलं होते, सोमेश आणि कुमार. यांच्यात 12 वर्षांचा फरक होता. त्यांचा मोठा मुलगा सोमेश इंजिनिअरिंग झाल्यानंतर विदेशात सेटल झाला होता, परंतु त्यांचा लहान मुलगा कुमार अगोदरपासून त्यांच्या वडिलांसोबतच राहत आलेला आहे. परंतु प्रसाद यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांची धाकटी सून सोनालीनेही त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या घेण्यास नकार दिला. तिचं म्हणणं होतं, जेव्हा 2 मुलं असतील तेव्हा दोघांनीही वडिलांची जबाबदारी समानतेने उचलली पाहिजे. कुमारला पण ही गोष्ट तर्कसंगत वाटली. प्रदीर्घ चर्चा आणि वादानंतर असे ठरले की दोन्ही भावांनी प्रत्येकी 6-6 महिने आपल्या वडिलांना सोबत ठेवतील. तेव्हापासून प्रसादजी वर्षातील 6 महिने आपल्या मोठ्या मुलाच्या घरी आणि उरलेले 6 महिने आपल्या धाकट्या मुलाच्या घरी राहायचे. परंतु यावेळी प्रसादजींना त्यांच्या धाकट्या मुलाकडे जायचे अजिबात मनात नव्हते. त्यांना माहीत होतं की इथे सोनालीच्या तोंडून फक्त कडू शब्द ऐकायला मिळतात, पण तिथली परिस्थिती यापेक्षा वाईट होती. मोठ्या सुनेबरोबरच मोठा मुलगाही त्यांच्यावर ओरडण्यात कमतरता ठेवत नव्हता. कुमार फोनमध्ये सोमेशचा नंबर डायल करत राहिला, परंतु फोन लगातार कट केला जात होता. तेवढ्यात खोलीत सोनालीचा भारदस्त आवाज घुमला, अहो काय झालं, तुम्ही अजून फोन डायल केला नाही का? कुमारने दमलेल्या आवाजात उत्तर दिलं, अगं मी एकदा नाही 4 वेळा नंबर डायल केला आहे, परंतु सोमेश दादा फोन उचलेल तेव्हाच बोलेल ना.
सोनाली चिडून म्हणाली, आता ते फोन का उचलणार? जेव्हा आपली वेळ येते बाबांना आपल्याकडे ठेवायची तेव्हा ते 15 दिवस आधीच फोन करून बाबांना घेऊन जा असा हट्ट करतात. परंतु जेव्हा त्यांची वेळ येते बाबांना नेण्यासाठी तेव्हा त्यांना टेन्शन यायला लागतं. कुमार त्रासलेल्या स्वरात म्हणाला, सोनाली, तुला माहीत आहे माझ्याकडे सध्या वेळ नाही आहे. कंपनीचा मॅनेजर झाल्यावर माझ्या जबाबदाऱ्या आता वाढल्या आहेत. मी ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकत नाही. तेव्हा सोनाली रागाने म्हणाली, मला हे सर्व माहीत नाही. जमेल त्या मार्गाने तुमच्या वडिलांना तिथे पाठवण्याची व्यवस्था करा. नाहीतर माझा मुद्दा मांडण्यासाठी मला दुसरी पद्धत अवलंबावी लागेल. असे बोलून सोनाली रागाने स्वयंपाकघरात निघून गेली. कुमार खुर्चीवर बसला. तो खोल विचारात गढून गेला. ही परिस्थिती कशी सोडवावी हे त्याला समजत नव्हते. सकाळपासून वादाची सुरुवात झाल्यानंतर कुमार नुकताच नाश्ता करायला बसला होता तेव्हा त्याचा फोन वाजला. त्याला त्याच्या असिस्टंटचे नाव स्क्रीनवर दिसले. त्याने फोन उचलला. हॅलो सर, तुमच्या लक्षात आहे ना, आज इंटरव्ह्यू सेशन आहे. बरेच अर्जदार इथे आलेत. अरे हो, हे तर माझ्या लक्षातूनच गेलं होतं. पटकन नाश्ता करून कुमार त्याच्या ऑफिसला निघाला. कुमार एका मोठ्या कंपनीत मॅनेजरच्या पदावर होता. थोड्याच वेळात तो त्याच्या गाडीतून ऑफिसला पोहोचला. कार्यालयात पोहोचताच त्याला सभागृह आणि कॉरिडॉर अर्जदारांनी खचाखच भरलेले दिसले. प्रत्येकजण आपल्या हातात फाईल्स आणि CV घेऊन आपापला नंबर येण्याची वाट पाहत होते. कुमार कोणाकडेही न बघता त्याच्या कॅबिनकडे निघाला. तेवढ्यात अचानक एक आवाज ऐकू आला. अरे मित्रा, कुमार, इतक्या वर्षांनी तू भेटतोय मला. ओळखले का नाही तू मला, विसरलायस? समोर उभा असलेल्या व्यक्तीने कुमारला मिठी मारली. कुमार चकित झाला. मी शेखर आहे यार, तुझा बालपणीचा मित्र. त्याच्या चेहऱ्यावर मंद हसू उमटले. तू लगेच ते हसू गायब झाले. शेखरचा अनौपचारिक वागण्याने त्याला चीड यायला सुरुवात झाली. एवढ्या लहान लोकांमध्ये त्याच्या पदाची आणि प्रतिष्ठेची चिंता त्याच्या बालपणीच्या मित्रापेक्षा त्याला जास्त होती. शेखरला बहुधा कुमारच्या बदललेल्या भावना जाणवल्या होत्या. त्याच्या बोलण्यात औपचारिकतेचा सूर आणत त्याने विचारले, तुम्ही इथे काम करता का? हे ऐकून कुमारच्या आत एक विचित्र समाधान निर्माण झाले. अभिमानाने मान ताणून तो म्हणाला, हो, मी या कंपनीचा मॅनेजर आहे. मला आत्ता थोडी घाई आहे. चल, नंतर भेटू. असं म्हणत कुमार तिथून पुढे सरकला. कुमार इंटरव्ह्यू पॅनलमध्ये बसला होता. आजचा दिवस त्याच्यासाठी खूप खास होता. एका मोठ्या कंपनीचा मॅनेजर म्हणून तो पहिल्यांदाच मुलाखत प्रक्रियेत सहभागी झाला होता. खुर्चीवर बसल्यावर त्याला स्वतःचा गर्व वाटला. परंतु हा गर्व लवकरच अभिमानात बदलला जेव्हा त्याच्यासमोर त्याच्या शाळेतील जुना शालेय मित्र शेखर मुलाखत देण्यासाठी कॅबिनमध्ये उभा होता. जेव्हा शेखरने रूममध्ये पाऊल टाकलं, कुमारच्या डोक्यात त्याच्या शालेय दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या. दोघांचं नातं मैत्रीपेक्षा प्रतिस्पर्धीसारखं होतं. शाळेत असताना ते दोघं शेजारी पण राहत होते. दोघं बुद्धिमान होते, परंतु नेहमी शेखरच जिंकत होता. कुमारला आठवले कसं तो शेखरपेक्षा पुढे जाण्यासाठी कष्ट करत होता, परंतु शेवटी शेखरच जिंकत होता. शेखरबद्दल कुमारच्या मनात नेहमीच कटुता असायची. शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक नेहमीच शेखरचे कौतुक करायचे. त्याचे वर्गमित्रही त्याच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले होते. एक दिवस शेखर प्रगती करून मोठा माणूस होईल. त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर तो उच्च स्थान प्राप्त करेल, हे शब्द त्याच्या कानात वारंवार घुमत होते. परंतु आज तोच शेखर जो एकेकाळी आघाडीवर होता, तोच कुमार समोर नोकरीसाठी उभा होता. उच्च पद. आज मी कुठून कुठे आलोय आणि हा शेखर अजूनही स्वतःसाठी योग्य नोकरी शोधू शकला नाहीये, असा विचार करून कुमारची छाती अभिमानाने फुलली होती. भूतकाळातील आठवणींना मागे सोडत कुमार वर्तमानात परत आला. शेखरकडे बघून कुमारच्या चेहऱ्यावर एक व्यंग हास्य उमटले, परंतु शेखरच्या चेहऱ्यावर काही भाव दिसत नव्हते. तो आत्मविश्वासाने उभा होता. मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली. पॅनल सदस्यांनी एक एक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. शेखरने प्रत्येक प्रश्नाला उत्तम पद्धतीने उत्तर दिलं. त्याच्या प्रतिभेने पॅनलचे सर्व सदस्य प्रभावित झाले. पॅनलच्या सर्व सदस्यांनी या पदासाठी शेखरची निवड करण्याचा प्रस्ताव एकमताने दिला. कुमारला जेव्हा त्यांचा निर्णय विचारण्यात आला तेव्हा त्याने फक्त औपचारिकता म्हणून होकार दिला. शेखर 2 दिवसांनी जॉईन झाला आणि मनापासून तो काम करू लागला. तेव्हापासून आज 1 आठवडा झाला होता. कुमार आज ऑफिसला पोहोचला तेव्हा त्याच्या कपाळावर काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. तो मोठ्या संकटात सापडला होता. पत्नी सोनालीने पुन्हा पहाटे घरी हाच मुद्दा मांडला होता.
घरात पुन्हा एकच गोंधळ उडाला होता, ज्याचा आवाज त्याच्या कानात सतत घुमत होता. समस्येचे निराकरण करण्यासाठी कुमारने त्याचा भाऊ सोमेशला अनेक वेळा फोन केला, परंतु प्रत्येक वेळी त्याला तेच नेहमीचेच उत्तर मिळाले. आत्ता मी व्यस्त आहे. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी बाबांना घ्यायला नक्की येईल. काही दिवस बाबांना तुझ्याजवळ ठेव. तेव्हाच कॅबिनच्या दारावर टकटक झाली. आत येऊ का सर? कुमारने डोकं वर करून पाहिलं. शेखर तू? ये ना, कुमार म्हणाला. शेखर आत येताच म्हणाला, सर मला 2 दिवसांची रजा हवी आहे. कुमारने आश्चर्यचकित स्वरात त्याला विचारले, अरे आत्ताच तू जॉईन केलं आहेस आणि लगेच तुला सुट्टीवर जायचं आहे? तुला माहीत आहे आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहोत, तरीही तू सुट्टीचा विचार कसा करू शकतो? तेव्हा शेखरने संकोचून उत्तर दिले, सर खरे तर उद्या मला माझ्या आईला दुबईला घेऊन जायचं आहे. माझी मोठी बहीण तिथे राहते आणि तिच्या नवीन घराच्या वास्तूसाठी हा शुभमुहूर्त आहे. जाणे आवश्यक आहे. आम्हाला सकाळच्या प्लेनने निघायचं आहे. दुबई? हे ऐकून कुमारच्या मनात अचानक एक विचार चमकून गेला. दादाचे घरही दुबईलाच आहे. शेखरला जायचेच आहे. मग याचसोबत त्याचा पण प्रश्न सुटेल. विचार करता करता त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य उमटले. कुमार संयमित स्वरात म्हणाला, ठीक आहे शेखर, तुला रजा मिळू शकते, परंतु तुला माझ्यासाठी एक छोटंसं काम करावं लागेल. शेखर लगेच होकार देत म्हणाला, हो सर, मला सांगा. मी तुमचं काम परत आलो की लगेच करेल. तेव्हा कुमारने मान हलवली आणि म्हणाला, नाही शेखर, परत आल्यानंतर नाही. उद्याच हे काम तुला करावं लागेल. खरं सांगायचं तर माझा मोठा भाऊ पण दुबईलाच राहतो. तुझी काही गैरसोय होत नसेल तर तुला मी सांगतो, माझे वडील त्यांना माझ्या भावाकडे जायचं आहे. मला त्यांना सोडायला वेळ नाही. जर तू त्यांना तुझ्यासोबत घेऊन जाशील तर दादा एअरपोर्टवर त्यांना घ्यायला नक्की येईल. यावर शेखर हसला आणि म्हणाला, अहो सर, यात कसली गैरसोय आहे? मला आनंदच होईल मी तुमचे हे काम केले तर. या निमित्ताने मी काकांनाही भेटेल. शेखरचे उत्तर ऐकून कुमारला डोक्यावरून जड ओझे उतरल्यासारखे वाटले. या समस्येचे निराकरण इतके सोपे होईल असे त्याला वाटले नव्हते. जेव्हा शेखर कुमारच्या केबिनमधून बाहेर गेला तेव्हा कुमार त्याच्या खुर्चीवर आरामात बसला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. संध्याकाळी घरी गेल्यानंतर कुमारने त्याचे वडील प्रसादजींना दुसऱ्या दिवशी त्यांना दुबईला जाण्याबद्दल सांगितलं. तेव्हा त्याची पत्नी सोनाली रोमांचित झाली. अरे वा, शेवटी या समस्येवर उपाय सापडला तर आता मला जरा आराम मिळेल. तिने मनात विचार केला. क्षणाचाही विलंब न लावता तिने प्रसादजींचे सामान पॅक करायला सुरुवात केली. आजवर इतकी चपळता तिने क्वचितच दाखवली होती, पण दुसरीकडे प्रसादजींच्या चेहऱ्यावर गहिरे दुःख दिसत होते. त्यांच्या दुःखाचा किंवा आनंदाचा कोणालाच काही फरक पडला नाही. सर्वांना आपापली काळजी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसादजींचे सामान घरातील अंगणात ठेवले. जेव्हा कुमार त्याच्या वडिलांचे सामान गाडीमध्ये ठेवत होता तेव्हा प्रसादजी हळू आवाजात म्हणाले, बेटा बंटी, तूच मला दुबईला सोडले असतेस तर बरं झालं असतं. मला एकटं प्रवास करताना अस्वस्थ वाटतंय. कुमारला त्याच्या वडिलांच्या आवाजातलं दुःख लक्षात आलं नाही. त्यावर तो चिडून म्हणाला, बाबा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की मला तुम्ही बंटी म्हणत जाऊ नका. माझं नाव कुमार आहे, ते तुम्हीच ठेवलं होतं ना. तुम्ही मला कुमार नावाने बोलवत जा. आता मी मोठ्या पोस्टवर कार्यरत आहे. समाजात माझा एक वेगळा दर्जा आहे. तुम्हाला माहीत आहे का ते माझा किती आदर करतात. आता मला तुम्ही सर्वांसमोर बंटी म्हणून हाक मारली तर काय प्रतिष्ठा राहील माझी. प्रसादजी यांना त्यांच्या मुलाला लहानपणीपासूनच याच नावाने बोलवण्याची सवय होती. ते काही न बोलता त्यांच्याकडे पाहत होते. कुमारने बोलणे चालूच ठेवले. राहिली गोष्ट तुमच्यासोबत दुबईला जाण्याचा प्रश्न आहे ना, तर मी सध्या एका अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहे. त्यामुळे मला तुमच्यासोबत जाणे आता शक्य होणार नाही. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकताच प्रसादजींच्या चेहऱ्यावर निराशेचे काळे ढग दिसू लागले. तेवढ्यातच त्यांच्या कानावर एक आवाज आला, आजोबा लवकर परत या. तुमच्याशिवाय आम्हाला इथे करमत नाही. प्रसादजींनी मागे वळून पाहिले. त्यांची नातवंड, ज्यांच्या निरागसतेत आणि प्रेमात कृत्रिमता नव्हती, प्रसादजी यांना मिठी मारण्यासाठी ते दोघं धावत आले. आपल्या नातवंडांना पाहताच प्रसादजींचा चेहरा आपुलकीने फुलला. दोघांना मिठी मारताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. हो बेटा, मी लवकरच परत येईल, ते मुलांच्या केसांना हात लावत म्हणाले. कुमारने हे दृश्य पाहिलं, परंतु त्याच्यातील संवेदनशीलता कुठेतरी खोलवर दडली असावी. बाबा, उशीर होत आहे, चला गाडीत बसा, तो म्हणाला.
तेव्हा प्रसादजी जड अंतकरणाने गाडीत बसले. त्यांच्या हृदयातील वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. गाडीमध्ये बसले त्याच वेळी त्यांच्या डोळ्यातील कोपऱ्यातून अश्रूंचे थेंब हळूहळू गालावरून वाहू लागले. कुमार आणि प्रसादजी एअरपोर्टवरती पोहोचले तेव्हा एक घोषणा ऐकू आली. प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या. दुबईला जाणारी फ्लाईट 1 तास उशिराने आहे. तेव्हा कुमार चिडून म्हणाला, आता हल्ली प्लेन पण वेळेवर येणार नाहीत का? शेखर आधीच एअरपोर्टवर उपस्थित असल्याचे कुमारने पाहिले. त्याने प्रसादजींना जवळच्या बाकावर बसायला सांगितले आणि शेखरकडे पाहून कुमार म्हणाला, अरे शेखर, तू तर म्हणाला होतास की तू तुझ्या आईसोबत दुबईला जात आहेस, परंतु त्या तर कुठेच दिसत नाहीत. तेव्हा शेखर हसला आणि जवळच्या बाकावर बसलेल्या एका अशक्त आणि वाकलेल्या वृद्ध महिलेकडे बोट दाखवत तो म्हणाला, ही माझी आई आहे. त्यांना बघून कुमार शेखरच्या आईंना ओळखू शकला नाही. त्या फार म्हाताऱ्या नसल्या तरी खूप अशक्त आणि आजारी दिसत होत्या. कुमार म्हणाला, शेखर, या एवढ्या अशक्त आणि वृद्ध का दिसत आहेत? विचारत असताना कुमारच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होता. तेव्हा शेखर त्याला म्हणाला, 3 वर्षांपूर्वी माझे आईवडील एका भयंकर रोड अपघाताचे बळी ठरले होते. त्या अपघातात वडिलांना त्यांचा जीव गमवावा लागला. हे सांगत असताना शेखरचा कंठ दाटून आला. तो पुढे म्हणाला, त्या अपघातात आईला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर अनेक महिने रुग्णालयात उपचारही झाले, परंतु आई पूर्णपणे बरी होऊ शकली नाही. हळूहळू तिची प्रकृती ढासळतच राहिली. वडिलांच्या जाण्यानंतर आईला खूप मोठा धक्का बसला. आई आतून तुटून गेली. त्यात तिची स्मरणशक्तीही कमकुवत झाली आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे तिला अल्झायमर हा आजार झाला आहे. ती हळूहळू सर्व काही विसरत आहे. कधी कधी तर ती मला पण ओळखत नाही. नंतर शेखर म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का सर, ज्या दिवशी माझ्या आईवडिलांचा अपघात झाला त्याच्या 2 दिवस अगोदरच मला परदेशात नोकरीसाठी अपॉइंटमेंट लेटर मिळालं होतं. आम्ही सर्वजण खूप खुश होतो, परंतु वडील गेल्यावर मी परदेशात जाणे माझे रद्द केले, कारण माझ्या आईला माझी गरज होती. मला वाटलं इथेच राहून चांगली नोकरी मिळेल, परंतु नंतर कोविड काळ आला आणि चांगली नोकरी हे माझं स्वप्नच राहिलं. कुमारला धक्काच बसला. काय, तू ती सुवर्णसंधी सोडलीस का? तुला पश्चाताप होत नाही का? तेव्हा शेखर म्हणाला, पश्चाताप अजिबात नाही सर. माझ्या डोक्यावर माझ्या आईचा हात आहे. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. मला पुन्हा नोकरी मिळेल. जर मी त्यावेळी माझ्या आईला एकटं सोडलं असतं तर मला आयुष्यभर याचा पश्चाताप झाला असता. हे ऐकून कुमार आश्चर्याने म्हणाला, पण या अवस्थेत त्यांना सांभाळणे फार कठीण जात असेल ना? तुम्ही दोन्ही भावांनी मिळून त्यांना सांभाळलं असेल ना? नाही सर, माझा भाऊ दुबईमध्ये राहतो. अच्छा, त्यामुळे तुम्ही त्यांना 6-6 महिने जवळ ठेवत असाल? असे विचारताना कुमार त्याच्या मनाला धीर देत असावा. तेव्हा शेखर हसत म्हणाला, अरे असे काही नाही सर. असं मी करण्याचा विचारही करू शकत नाही. आईचे इथे स्वतःचे घर आहे. सुरुवातीपासूनच ती इथेच राहत आहे. दुसरीकडे तिचं मन कसं रमेल? मला नाही वाटत या वयात त्यांची अवस्था लोलकसारखी व्हावी, कधी इकडे तर कधी तिकडे. ही गोष्ट मला तिच्या मनात पण येऊ द्यायची नाही की माझे वडील गेल्यानंतर तिला घर नाही किंवा ती आमच्यावर ओझं झाली आहे. आणि या बाबतीत मी खूप नशीबवान आहे की माझी पत्नी माझ्यापेक्षाही जास्त माझ्या आईची काळजी घेते. ती त्यांना समजून घेते. शेखरचे हे बोलणे ऐकून कुमार म्हणाला, अरे शेखर, कधी कधी माणसाने आयुष्यात व्यावहारिक निर्णय पण घ्यावेत. निव्वळ भावनेतून घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात आणि मग कुटुंबाची जबाबदारी पेलताना माणूस पूर्णपणे खचून जातो. मग मनात हा विचार नक्कीच येतो की फक्त आपणच आपल्या आईवडिलांची सेवा का करावी, दुसऱ्या भावाने का करू नये. कुमारच्या या विधानावर शेखर थोडासा हसला आणि नंतर म्हणाला, नाही सर, मला तर वाटतं कुठलेही काम तेव्हाच अवघड वाटते जेव्हा ते ओझे समजून केले जाते. कोणतेही पालक आपल्या मुलांना कधीच ओझं समजत नाहीत, तर मग आपण आपल्या पालकांना ओझं का समजायचं? आणि सर, पाहिले तर जाणून बुजून किंवा न कळत आपले कर्म आपले मूल्य बनून आपल्या मुलांद्वारे आपल्या समोर येतं. माणसाला एवढी छोटीशी गोष्ट समजली तर त्याचे म्हातारपण सावरेल. हे ऐकून कुमारला असे वाटले जणू शेखरने त्याच्या तोंडावर जोरात चापट मारली आहे. तो अवाकच राहिला. त्याचा अभिमान क्षणात चकनाचूर झाला होता. तेवढ्यात प्लेन आली. शेखरने प्रथम प्रसादजींना प्लेनमध्ये बसवण्यास मदत केली आणि नंतर त्याच्या आईला त्याने प्लेनमध्ये बसवले. प्लेनमध्ये बसताना
प्रसादजी हळुवारपणे त्याच्या मुलाला म्हणाले, बेटा, तू तुझी काळजी घे, सुनबाई आणि मुलांची पण. प्रसादजींचे हे शब्द अपूर्णच राहिले आणि प्लेनचा दरवाजा बंद झाला. पण आज कुमारला त्याच्या वडिलांच्या आवाजात इतकी वेदना जाणवली जी त्याने याआधी कधीच पाहिली नव्हती. प्लेन आपल्या मुकामाच्या दिशेने निघालं. प्लेन आकाशात गेलं तेव्हा कुमार खोल विचारात बुडून आपल्या ऑफिसच्या दिशेने निघाला. परंतु शेखरचे शब्द त्याच्या मनावर हातोड्यासारखे आदळत होते. त्याच्या मनातील शांतता कुठेतरी नाहीशी झाली होती. त्यांच्यात आणि शेखरमध्ये आजही स्पर्धा सुरू आहे हे त्याला जाणवायला लागलं. माणुसकीची स्पर्धा, ज्यात आजही शेखरने त्याचा पराभव केला आहे. एकीकडे तो स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करत होता की आपण काहीही चुकीचं केलं नाही, परंतु दुसरीकडे मनात विचारांचं वादळ उठू लागलं. आज मी जे काही केलं आहे ते फक्त मेहनतीच्या जोरावर मी मिळवलं आहे का? त्यात माझ्या आईवडिलांची वर्षांची तपश्चर्या नव्हती का? आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मला काहीतरी करण्याची प्रेरणा दिली. बंटी बेटा, तुला मोठं होऊन मोठा माणूस व्हायचं आहे. तू तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत कर. जेव्हा मला अभ्यास करावा असं वाटत नव्हतं तेव्हा माझ्या वडिलांचे हेच शब्द मला प्रोत्साहन देत होते. माझ्या वडिलांचे मजबूत हात माझ्या खांद्यावर होते. हे सांगण्यासाठी ते माझ्या पाठीशी आहेत. आणि आज जेव्हा तेच हात म्हातारे होऊन कमजोर झाले आहेत, त्यांना आधारासाठी माझ्या खांद्याची गरज होती, तेव्हा मी त्यांची साथ सोडली. मन आणि डोक्याच्या या वादात कुमार मात्र थकला होता. त्याने आपले डोळे मिटून आपले मन शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला तो क्षण आठवू लागला जेव्हा त्याची आई हॉस्पिटलच्या बेडवर पडून कॅन्सरशी झुंज देत होती. त्यावेळी कुमारने त्यांच्यासाठी जेवण नेले होते. आत जायला लागताच आतून आवाज आल्याने त्याचे पाय थांबले. त्याचे वडील आईजवळ बसले होते आणि आई त्यांना समजावत होती, तुम्ही काळजी करू नका, प्रत्येकाला एक दिवस जायचंच आहे, यात अश्रू ढाळण्यासारखं काही नाही. तेव्हा त्याच्या वडिलांचा आवाज घुमला, काय करू ममता, मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. तुझ्यानंतर माझं काय होईल याचा कधी विचार केला आहेस का? हे सांगताना त्यांचा आवाज गुदमरला. परंतु आई शांत स्वरात म्हणाली, त्या गोष्टीची तुम्ही काळजी करू नका. सोमेश स्वभावाने कुशाग्र असला तरी पण माझा कुमारवर पूर्ण विश्वास आहे. तो तुमची खूप काळजी घेईल. ही एका आईची श्रद्धा आहे जी कधीच चुकीची असू शकत नाही. 2च दिवसांनी आई निघून गेली. वडिलांचे मन दुखावले गेले. वडील खूप एकटे पडले होते. ते आतून तुटून गेले होते. पण त्यांच्या एकटेपणाची वेदना आम्ही समजून घेऊ शकलो नाही. आईच्या 13व्या दिवशी सोनाली म्हणाली होती, तुमच्या वडिलांचा भार आपण एकट्याने का उचलायचा? हे दोन्ही मुलांचं कर्तव्य आहे. तेव्हा मलाही तिचे म्हणणे योग्य वाटले. मोठ्या भावाला वडिलांना सोबत ठेवायचे नाही हे माहीत असूनही वडिलांची जबाबदारी बरोबरीने वाटून घेऊ असे मी ठरवले. आणि जेव्हा वडिलांना हे कळले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर किती असह्य भाव होते ते मी डोळ्यांनी पाहिले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अधिक खोल झाले होते. जणू काही त्यांचं वय 10 वर्षांनी पुढे सरकल्यासारखं वाटत होतं. त्यांचे सर्व मित्र आणि नातेवाईक दिल्लीतच राहत होते, ज्यांच्या पाठिंब्याने ते त्यांचा वेळ चांगला घालवू शकत होते. परंतु मी मनात विचार करूनच कुमारच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, तू म्हणाली होतीस की तुझा कुमारवर पूर्ण विश्वास आहे, परंतु आज तुझ्याच कुमारने काय केलं त्याचं मन आज खूप रडत होतं. मी माझ्या वडिलांना केवळ असह्य वेदनाच केल्या नाहीत, तर मी माझ्या आईचा विश्वासही आज तोडला आहे. हे सगळं बघून माझ्या आईच्या आत्म्याला किती दुःख झालं असेल याची कल्पनाही मला करवत नाही. ती मला कधीच माफ करणार नाही. मग काहीतरी विचार करून त्याने आपले अश्रू पुसले आणि मोबाईल घेऊन दुबईचे फ्लाईटचे तिकीट बुक केले. वेळ न घालवता तो ऑफिसमधून बाहेर पडला. जवळपास 1.5 तासांनी प्लेन दुबई एअरपोर्टवर पोहोचली. तेव्हा शेखर त्याची आई आणि प्रसादजींसोबत एअरपोर्टवरती पोहोचला होता. तेव्हा त्यांच्यासमोर कुमार उभा असल्याचं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. प्रसादजीसुद्धा आश्चर्यचकित झाले. नंतर कुमारने शेखरला मिठी मारली आणि तो गुदमरल्या आवाजात म्हणाला, माझ्या कर्तव्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद मित्रा. हे ऐकून शेखर त्याच्याकडे आश्चर्यमिश्रित आनंदाने पाहू लागला. नंतर कुमारने त्याच्या वडिलांची बॅग उचलली आणि त्यांचा हात धरून तो म्हणाला, चला बाबा, आपल्याला आता परत दिल्लीला जावं लागेल. परंतु असं का? मला तर सोमेश घ्यायला येणार होता ना? प्रसादजींनी विचारल्यावर कुमार म्हणाला, नाही बाबा, आपण आता दिल्लीला परतणार आहोत. आता तुम्ही कायम तुमच्याच घरी राहणार आहात. हे ऐकून प्रसादजी आपल्या मुलाकडे आश्चर्याने पाहू लागले.
सुमारे 2 तासानंतर कुमार आपल्या वडिलांसोबत त्यांच्या घरी पोहोचला होता. तेव्हा दार उघडताच सोनालीने त्यांना पाहिले आणि तिच्या भुवया उंचावल्या. रागावर नियंत्रण न ठेवता ती जोरात म्हणाली, "हे काय आहे? तुम्ही त्यांना दुबईला पाठवले होते तुमच्या मोठ्या भावाकडे. मग ते पुन्हा इथे कशासाठी आले आहेत?" सोनालीच्या या वक्तव्यावर कुमार काहीच बोलला नाही आणि तो त्याचे वडील प्रसादजी यांना घेऊन खोलीत जाऊ लागला. परंतु सोनाली इतक्या लवकर शांत बसणारी नव्हती. ती पुन्हा ओरडली, "कुमार, तू काही सांगशील का मला? काय झालंय? मी नुकतीच चादर धुतली आहे, खोली स्वच्छ केली आहे आणि तुम्ही त्यांना पुन्हा इथे घाण पसरविण्यासाठी आणले आहे का?" हे ऐकून कुमारचा धीर सुटला. कुमारने अचानक आपली पावले थांबवली आणि वळून रागाने सोनालीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. "पुरे झालं सोनाली, आता एकही शब्द बोलायचं नाही. माझे वडील आता इथेच राहतील. तुला हे आवडत नसेल तर तू तुझं सामान बांधून तुझ्या आईवडिलांच्या घरी जाऊ शकतेस." कुमारचा कर्कश आवाज ऐकताच सोनाली स्तब्ध उभी राहिली. सोनाली रागाने म्हणाली, "काय? तू मला हे घर सोडायला सांगत आहेस?" कुमारने मृदू पण ठाम स्वरात उत्तर दिले, "हो, कारण माझ्या वडिलांशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. तूच विचार कर सोनाली, त्या बापाला मी कसं सोडू? त्यांचे कपडे मी कितीतरी वेळा घाण केले होते. त्यांच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येमुळे आज मी सन्मानाने माझं आयुष्य जगत आहे. मी माझ्या आईचा विश्वास कसा तोडू शकतो, जिचे डोळे तिच्या शेवटच्या क्षणी खूप आशेने माझ्याकडे पाहत होते? जर तुला माझ्या वडिलांची उपस्थिती या घरात खटकतच असेल तर तू आत्ताच हे घर सोडून जाऊ शकतेस. माझ्या वडिलांची काळजी घेण्यासाठी मी एक सेक्रेटरी ठेवीन, जी माझ्या गैरहजेरीतही त्यांची सगळी कामं करेलच, पण त्यांची काळजीसुद्धा घेईल. आता माझे वडील कुठेही जाणार नाहीत. तुम्ही बसा बाबा, मी तुमच्यासाठी चहा बनवतो. तुम्ही थकले असणार ना?" असं म्हणत कुमार किचनमध्ये गेला. प्रसादजी यांचे हात त्यांच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी पुढे आले. "माझ्या मुला, तुला दीर्घायुष्य लाभो, तुला देव सर्व सुख देवो." नंतर प्रसादजी त्यांच्या समोरच्या भिंतीवर असलेल्या त्यांच्या पत्नीच्या फोटोकडे बघत मनातच म्हणाले, "ममता, आज तुझा विश्वास जिंकला आहे." असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू त्यांच्या धोत्राच्या कोपऱ्याने त्यांनी पुसायला सुरुवात केली. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.